स्वामी समर्थ आणि गरीब शेतकरी श्रद्धेची अद्भुत कथा। स्वामी समर्थ हे महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे राहणारे महान संत होते। लोक त्यांना दत्तावतार म्हणतात। त्यांच्या दर्शनाने आणि आशीर्वादाने अनेकांचे जीवन बदलले। एकदा अक्कलकोटच्या जवळच्या गावात एक गरीब शेतकरी राहत होता। त्याचं नाव गोपाळ होतं। त्याच्याकडे फारशी जमीन नव्हती आणि वर्षानुवर्ष पिके नीट येत नव्हती। कधी दुष्काळ, कधी कर्ज, कधी आजार, त्यामुळे त्याचं आयुष्य कठीण झालं होतं। पण गोपाळची एक खास होती, त्याची स्वामी समर्थावर अतूट श्रद्धा। तो रोज उठून म्हणायचा, अक्कलकोट स्वामी समर्थ माझ्यावर कृपा करा। स्वामींचं दर्शन। एक दिवस गोपाळ खूप त्रस्त झाला। त्याच्या घरी धान्य नव्हतं, कर्जदार दारात उभे होते। तो खूप रडत अक्कलकोटला गेला। स्वामी समर्थ त्यावेळी झाडाखाली बसले होते। अनेक लोक त्यांच्या भोवती होते। गोपाळ स्वामींच्या पाया पडला आणि म्हणाला, स्वामी, माझं आयुष्य खूप कठीण झालं आहे। मी खूप गरीब आहे, माझी मदत करा। स्वामी समर्थ त्यांच्याकडे शांतपणे पाहू लागले। काही वेळ ते काही बोलले नाही। मग अचानक म्हणाले, जा, तुझ्या शेतात खजिना आहे। सगळे लोक हसू लागले, कारण गोपाळचं शेत एक अगदी कोरडं आणि उजाड होतं। पण गोपाळला स्वामींच्या शब्दावर पूर्ण विश्वास होता। अद्भुत चमत्कार। गोपाळ घरी गेला। दुसऱ्या दिवशी सकाळी तो शेतात गेला आणि स्वामींच्या सांगण्याप्रमाणे एका ठिकाणी खोदायला लागला। सुरुवातीला काहीच मिळालं नाही, पण थोडं खोल खोदल्यावर त्याला एक जुना माठ लागला। तो उघडून पाहिला तर त्यात सोन्याचे नाणे होते। गोपाळच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले। त्याला समजलं की हा स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे। गोपाळची कृतज्ञता। गोपाळ पुन्हा अक्कलकोटला गेला। स्वामींच्या पायावर पडून म्हणाला, स्वामी, तुम्ही माझं आयुष्य बदललं। स्वामी समर्थ हसले आणि म्हणाले, श्रद्धा असेल तर देव नेहमी मदत करतो। या कथेचा संदेश, श्रद्धा आणि विश्वास असेल तर संकटे दूर होतात। संतांचा आशीर्वाद आयुष्य बदलू शकतो। स्वामी समर्थ नेहमी भक्तांची काळजी घेतात, म्हणून लोक आजही म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अक्कलकोट महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ महाराज की जय।